स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. नमस्कार मित्रांनो. चला तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दादरा ह्या तालातील ढोलकीचं एक पारंपरिक लेसन. मित्रांनो, चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. जाणून घेऊया लेसनची पहिली लाईन काय आहे. मित्रांनो, पहिली लाईन अशी आहे, धीट तीट ता त, धीट तीट तात, धीट तीट तात, धीट तीट तात. त्याच्यानंतर दुसरी लाईन तीट धीट तीट. दुसरी लाईन काय आहे, तीट धीट तीट. पहिली लाईन धीट तीट तात. पहिली लाईन धीट तीट तात. पहिली लाईन धीट तीट तात. दुसरी लाईन तीट धीट तीट. दुसरी लाईन तीट धीट तीट. पहिली लाईन धीट तीट तात. पहिली लाईन धीट तीट तात. दुसरी लाईन तीट धीट तीट. म्हणजे धीट तीट तात, तीट धीट तीट. ही पहिली लाईन तुमच्या लक्षात आली असेल समीची. आता कालाची लाईन कशी आहे. कालाची लाईन सेम आहे, फक्त ती येणार. सम म्हटल्यानंतर धी आणि काल म्हटल्यानंतर ती. कालाची लाईन तीट तीट तात. पहिली लाईन काय, तीट तीट तात. कालाची पहिली लाईन तीट तीट तात, तीट तीट तात. त्याच्यानंतर कालाची दुसरी लाईन धीट तीट धीट, धीट तीट धीट. सॉरी, तीट धीट तीट. म्हणजे दुसऱ्या लाईनमध्ये पहिल्यांदा तीट, तीट झाल्यानंतर त्याच्यानंतर धीट आणि परत तीट. लेसन संपलं. म्हणजे तीट तीट तात, हा धीट तीट धीट. सॉरी, कालाच्या भागात थोडीशी गडबड झाली. तीट तीट तात इथपर्यंत बरोबर आहे. त्याच्यानंतर धीटच आहे. धीट तीट धीट. म्हणजे समेच्या वेळी तीट धीट तीट आणि कालामध्ये धीट तीट धीट एवढाच बदल आहे. म्हणजे समेची दुसरी लाईन आहे, त्याच्यामध्ये धीट तीट धीट. आणि कालाची जी दुसरी लाईन आहे, मी चुकल्यामुळे परत सांगतोय, कालाची जी दुसरी लाईन आहे ती धीट तीट धीट. म्हणजे पहिल्या लाईनमध्ये तीट पासून सुरुवात आहे, दुसऱ्या लाईनमध्ये धीट पासून सुरुवात आहे. नक्कीच लेसनच्या सर्व लाईन तुमच्या लक्षात आल्याच असतील. आपण वाजून पाहूया. धीट तीट तात, धीट तीट, धीट तीट धीट, तीट धीट तीट. हा, धीट तीट तात, तीट धीट तीट. कालाची लाईन तीट तीट तात, धीट तीट धीट. लेसन वाजवताना धीट तीटचा जास्त उपयोग असल्यामुळं लेसनची सुरुवात धी पहिल्या बोटाने वाजवायचा आहे. पहिल्या म्हणजे आपल्या अंगठ्या बसल्या ह्या बोटाने, ह्याच बोटाने. कालाचा बी धी आणि ती सुद्धा ह्याच बोटाने. हे सिंगलमध्ये वाजवून दाखवतो. ह्याची प्रॅक्टिस केल्यानंतर, ह्याला आपण वेळ दिला, बारकाईने याचा जर विचार केला आणि प्रॅक्टिस व्यवस्थित केली तर हे कसं वाचता येते आपण गंमत जाणून घेऊया.
स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. चला तर बघ मित्रांनो, आजचं दादरा ह्या तालातील लेसन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच आम्हाला कळवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनापासून अंतःकरणापासून तुम्हाला सर्वांना माझी अगदी कळकळीची विनंती की खरोखर प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर हे तुम्हाला साध्य होईल. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मला खरं तर माझा वैताग आला असेल की हा माणूस सारखा प्रॅक्टिस करा, पण चॅनल सबस्क्राईब लाईक करण्यापेक्षा माझं जास्त माझ्या रसिक मायबापांना सांगणं की खरोखर अगदी मनापासून तुम्ही प्रॅक्टिस करा. महत्त्वाचं तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतरच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समजतील आणि हे लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवता येईल. आणि लोकांचे आशीर्वाद जसे आम्हाला मिळतात तसे तुम्हाला सुद्धा मिळतील. तर नक्की प्रॅक्टिस करा ही नम्र विनंती. पुढच्या वेळेस अजून केरव्यामधील दादऱ्यामधील काही वेगवेगळ्या तालामधले लेसन ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करणारच आहे. तोपर्यंत रामकृष्ण हरी. नमस्कार.